हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण स्कॉलरशिपचा एक्सरसाइज 1.2 सॉल्व करणार आहोत. तर बघूया आपला फर्स्ट प्रॉब्लेम काय आहे. राईट द नंबर 230469 यूजिंग देवनागरी न्यूमरल्स. म्हणजे हे जे नंबर आहे हे सगळे देवनागरीमध्ये कसे येणार आहेत. तर बघा 2चा 2, 3, 4. आता बघा हाच आहे 230469. आता इथे बघा इथे इंग्लिशमध्ये 9 आहे, सो हे चालेल का? नाही चालणार. इथे मध्ये एक इंग्लिशमध्ये इंटरनॅशनल न्यूमरमध्ये शिकलेले आहे, तो चालणार नाही. सो कुठला येणार आहे आपला? थर्ड ऑप्शन येणार आहे, जे सगळे देवनागरीमध्ये आहे 230469. सो आपला ऑप्शन आहे थर्ड ऑप्शन येणार आहे. सेकंड क्वेश्चन बघूयात. राईट द नंबर 4,16,000. म्हणजे आता हे मराठीत जर वाचलं तर 4,16,578 यूजिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. तर इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये बघा कुठे मॅच होतो आहे हा नंबर. 416578. पहिलाच नंबर मॅच होतो आहे, पुढचे कुठलेही होत नाही आहे. सो इट इज फर्स्ट आन्सर. थर्ड, हाऊ मेनी आवर्स आफ्टर एक्स काय म्हणजे 11 विल बी द क्लॉक शो 4. IV म्हणजे काय? 4. म्हणजे आफ्टर 11 वाजल्यानंतर किती तासांनी घड्याळ 4 दाखवेल, 4 वाजलेले दाखवेल. इथे बघा 11 नंतर 4 किती तासांनी वाजणार आहेत. 11 नंतर तुम्ही पुढे 12 ते 4 मध्ये किती डिफरन्स? 4 तासाचा आणि +1 म्हणजे 5. सो 5 इज अवर आन्सर. सेकंड ऑप्शन हे करा. हे तर सगळं तुम्हाला जर येत असेल तर बोटावर मोजा. 11 नंतर 12, 1, 2, 3, 4 किती तास, किती पेअर झाले बोटांचे? 5 पेअर झाले, म्हणजे 5 तास. तो सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघूयात. देर आर चेअर्स फ्रॉम नंबर XX आणि हे म्हणजे किती आहे? 7. म्हणजे 27 टू LXVI. आता L म्हणजे काय आहे? 50 आहे आणि Lच्या या साईडला नाही आहे, म्हणजे ह्याची सगळ्याची काय होणार आहे? ॲडिशन होणार आहे रूलप्रमाणे. सो XVI म्हणजे काय आहे? 16 आणि L म्हणजे हे किती झाले? 66 झाले. तर सांगितलं आहे की हे चेअर्स इन अ रो ॲट ऑडिटोरियम, हाऊ मेनी चेअर्स आर देअर इन द रो. म्हणजे तर हा नंबर आपण लिहून घेऊ. किती आहे नंबर हा? 10 हा 27 टू किती आहे हे? 66. ठीक आहे. तर इथे आपल्याला चेअर्स एका रोमध्ये किती आहेत ते फाईंड करायला करता आपल्याला 66 - 27 करायला लागणार आहे. आपला आन्सर येतो आहे 39. फिफ्थ वन बघूयात काय आहे. XIV. आता हे काय आहे? 4 आणि X म्हणजे किती आहे हे? 14 प्लस C म्हणजे किती आहे? 100 आहे. मायनस XXI म्हणजे हे किती आहे? 11 आणि हा X म्हणजे 21 प्लस 7. आता आपण रूलप्रमाणे आधी ॲडिशन करून घेऊ दोघांची आणि मग त्याच्यानंतर त्याची सबट्रॅक्शन होईल. सो 114 मायनस 28. सो ह्याची सबट्रॅक्शन केल्यावर काय येतं आहे? ओके. तर ह्याचं सबट्रॅक्शन केल्यावर आपला आन्सर येतं आहे 86. फोर्थ ऑप्शन. तुमच्या बघा बुकमध्ये एखाद्याच काय काय आन्सर मागे चुकीचे दिलेले असतात, पण तुम्ही सॉल्व करून बघा आणि मगच आन्सर लिहा. नुसतं मागचं कॉपी करून इथे तुम्ही बघू नका की हेच आन्सर असं आलेलं आहे करून. ठीक आहे. तुम्ही स्वतः सॉल्व करा आणि मग आन्सर बघा मागे काय काय आन्सर चुकीचे आलेले आहेत मागे. आता इथे बघा M म्हणजे काय आहे? 1000 मायनस D किती आहे? 500 डिवायडेड बाय L किती आहे? 50. ठीक आहे. आता 50 इथे डिव्हिजनची साईन आहे, सो हे डिव्हिजन आधी आपल्याला करून घ्यायला लागणार आहे. सो डिव्हिजनमध्ये बघा इथे एक 0 कॅन्सल झाल्यावर 50ला जेव्हा आपण 5ने डिवाईड करतो तेव्हा किती येतं? 10 येतं. आणि मग हे 1000 मायनस 10 आहे, बरोबर. 1000 मायनस 10 म्हणजे किती? 990. सो फोर्थ ऑप्शन. 6चा अंदाज आहे फोर्थ ऑप्शन. तुम्हाला दिसणार नाही इथे म्हणून मी इथे टिक करते आहे. तुम्ही फक्त तेवढं हे करून घ्या, कलर करून घ्या तुमच्या बुकमध्ये. राईट CDLM इन डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? की मोठा नंबर सर्वात पहिले आणि मग हळूहळू खाली स्मॉल नंबर, मग त्याच्याहून स्मॉल, मग त्याच्याहून स्मॉल. म्हणजे पहिला मोठा नंबर आपला काय येणार आहे? M येणार आहे. मग नंतर D येणार आहे, मग C येणार आहे आणि मग L येणार आहे. सो MDCL कुठे आहे? MDCL पहिलाच ऑप्शन आहे. सो फर्स्ट ऑप्शन 7चा. 8 बघूया काय आहे. आता इथे बघा 1 2 3 म्हणजे हे किती झाले? 30.
30 प्लस हे किती आहेत 8 आहेत. सो काय आन्सर येणार आहे आपलं, नाही हे सॉरी हे 30 आणि हे 9 म्हणजे 39 प्लस 8 किती येणार आहे 47. सो सेकंड ऑप्शन. 9 बघूयात, m/d इंटू m/l. आता इथे काय होईल आता तुम्ही इथे बघा हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आणि इथे मल्टिप्लाय बाय न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे. सो इथे m इंटू m केल्यावर किती येणार आहे, इथे आपण आधी नंबरमध्ये लिहून घेऊ. म्हणजे 1000/d किती आहे 500 इंटू 1000/l किती आहे 50 आहे. सो इथे बघा हे 0 0 कॅन्सल होतात आणि हे 5 1 जा 5 5 2 जा 10. ही डिव्हिजन तुम्ही शिकून घ्या, ह्याची प्रॅक्टिस करून घ्या, कारण ह्याप्रमाणे तुम्हाला इथे पुढे सोडवायचं आहे. नाही तर नॉर्मल तुम्ही ही अशी डिव्हिजन करत बसाल तर खूप वेळ लागेल. स्कॉलरशिपमध्ये एवढा वेळ नसतो पेपर सोडवायला. सो हे 2 आलं आणि इथे पण 0 0 कॅन्सल झालं आणि 5 2 जा 10 5 0 जा 0. सो इथे बघा 20 इंटू 2 किती आहे 40 आहे आणि 40 आपण कसं लिहितो रोमन नंबरमध्ये x आणि l, कारण x हा नंबर l मधनं मायनस होतो. l किती आहे 50 आहे, 50 मायनस 10 कारण हा लेफ्ट साईडला आहे. सो 10 मायनस होणार. सो हा नंबर आपला हा ऑप्शन आपला करेक्ट आहे, फोर्थ ऑप्शन. 10 नंबर बघूया. तसंच d/m इंटू c. आता d म्हणजे किती आहे 500/1000 इंटू 100. तर 100 बघा इथे हे 0 2 कॅन्सल झाले, इथला एक 0 कॅन्सल झाला. सो 5 इंटू 10 इज वॉट 50. आता तुम्ही म्हणा इथे 50 ऑप्शन कुठे आहे, कुठे दिलेला इथे 50 ऑप्शन. तर सी म्हणजे किती आहे आपलं 100 मायनस एल किती आहे 50. सो 100 मायनस 50 केल्यावर आन्सर काय येणार आहे 50 आन्सर येणार आहे, बरोबर. सो आपला थर्ड ऑप्शन इज अवर करेक्ट आन्सर. 11 बघूयात. 2.25 स्टुडंट स्टडी इन अ गुरु स्मृती विद्यालया. एक्सप्रेस दिस नंबर इन इंटरनॅशनल न्यूमरल्स. 2.25 म्हणजे कसं लिहिणार आपण आता हे. आता बघा 250 म्हणजे 1000चे 4 भाग. जेव्हा 1000चे आपण 4 भाग करतो तेव्हा हे 1000चे आपण 2 भाग केले. तर 2 भाग काय आले 500 आणि 500. आणि आता ह्याचे परत अजून 2 भाग केले, किती येणार आहे 250 आणि परत 250. म्हणजे 1000चे आपण 4 भाग केल्यावर काय येणार आहे 250 250 250 आणि 250. म्हणजे हे मिळून किती होणार आहेत 1000 होणार आहेत. सर 250 म्हणजे काय, त्यातला एक भाग. 250 म्हणजे एक भाग. सो हा 250 आणि 2.25. ठीक आहे. म्हणजे आपला ऑप्शन इथे बघा, इथे न्यू इंटरनॅशनल नंबरमध्ये विचारलं आहे. सो ह्यातला ऑप्शन कुठला येणार आहे फोर्थ ऑप्शन येणार आहे 2.25. 250 म्हणजे आपलं 250 आणि हे 2. सो फोर्थ ऑप्शन इज करेक्ट आन्सर. हे येणार नाही कारण हे 22,000 आहे आणि 250 आहेत. आपलं इथे फक्त काय आहे 2 आणि 1000ची टर्म आहे. सो 2.25. राईट द रोमन न्यूमरल्स LXVDCM इन डिसेंडिंग ऑर्डर. आता डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे मी आत्ताच सांगितलं, सर्वात पहिले मोठा नंबर, मग छोटा आणि मग त्याच्याहून छोटा. ठीक आहे. आता ह्याच्यात आपण आता M लिहून घेऊयात. पहिले M येणार आहे, मग त्याच्यानंतर काय येणार आहे D येणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर C आणि त्याच्यानंतर L इथपर्यंत आपण लिहिलं. आता त्याच्यानंतर स्मॉल नंबर कुठला आहे X आणि Vमध्ये X आहे आणि त्याच्यानंतर X स्मॉल नंबर कुठला आहे V आहे. सो इथे कुठला ऑप्शन आहे आपला M पासून सुरू झालेला फोर्थ ऑप्शन. सो दिस इज अवर करेक्ट आन्सर, फोर्थ ऑप्शन. ठीक आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट 1.2 संपलेला आहे. थोडी ह्या प्रॉब्लेमची म्हणजे हे एक तर तुम्ही पाठ करून घ्या. LCDM म्हणजे कसं पाठ करायचं, LCDM असं पाठ करून घ्या आणि मग 50 100 500 1000 म्हणजे तुमच्या लक्षात राहील L म्हणजे किती, C म्हणजे किती, D म्हणजे किती. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.